दगडफेकीत ज्या जखमा झाल्या ते रक्तबंबाळ झालेले आहेत. काल ते अत्यवस्थ होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचा माजी गृहमंत्री त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. बाबा सिद्दीकीची हत्या होते आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो. या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवरे आहेत आणि त्याला जबाबदार मेंढे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो